मग ऑनलाईन कशाला आहे मग ज्यांना चालायला त्यांना नाही सर ऑनलाईन फ्लेक्झिबल आहे तर ऑनलाईन बेस्ट म्हणते फ्लेक्झिबल म्हणजे काय? लवचिक. हा लवचिक हे कसे बदलणार आपल्याला जसं पाहिजे तसं कस्टमाइज. ऑफलाईन ट्युशन वगैरे कसे असतात एक फिक्स्ड टाइम असतो ट्युशन असो स्कूल असो काय पण असो एक फिक्स्ड टाइम मध्ये तेव्हा जावं लागेल. ऑनलाईन तसं नाही तुम्ही आता फ्री आहे तर आता वर्क करा म्हणजे आता तुम्ही क्लास अटेंड करा किंवा आता रेकॉर्डेड क्लास वगैरे आहे तसं नसते ऑनलाईन ट्युशन वगैरे त्यांनी टाइम देतात टाइमच या म्हणते हे ट्युशन वेगळं आहे मी ऑनलाईन एज्युकेशनचे MKCL साईट माहित असेल MKCL साईट माहिती आहे मला सेंटर पण माहिती आहे सगळं माहिती आहे तुम्ही ऐका ते असंच कम्प्युटर क्लास असते MKCLचं म्हणजे ते गव्हर्नमेंटद्वारे असते तिथं जाऊन शिकवायला तर तुम्हाला ऑनलाईन शिकायला येत नाही तुम्ही MKCLचं कसं नाव घेतलंय येतं सर ऑनलाईन लेक्चर्स असतात नाही. MKCLचे पण ऑनलाईन तुम्हाला लाईव्ह थोडी शिकवलं जात आहे हा रिकॉर्डेड आहे रिकॉर्डेड आहे सर्टिफिकेट हो देतात भेटतंय सर्टिफिकेट पण भेटतंय कसं भेटतं सांगा तुम्ही ना जे जागेवरनं तुम्हाला सगळं कळेल ते मागं सिस्टीम काय आहे आणि तुम्हाला तेव्हा कळेल की ऑनलाईन एज्युकेशन मी माझा पॉईंट सांगते ऑनलाईन एज्युकेशन का बेस्ट आहे. आता सगळेजण आपण शिकत आहे आता ठीक आहे इन केस आपल्याला एक एज आला पण एक जॉब लागलं जॉब असं नसतं की तुमच्या स्किल्स अशा आहेत तुम्ही ऍडव्हान्स एक्सेल चांगलं करतात तर तुम्हाला ते एकच पदवर बसवेल असं नाही फ्लेक्झिबल व्हावं लागतं जॉबसाठी पण फ्लेक्झिबल व्हावं लागतं अडॅप्टेशन करून घ्यावं लागतं स्वतःमध्ये चेंजेस वगैरे करून घ्यावं लागतात लाईक आता ऍडव्हान्स एक्सेल टायपिंग अजून वर्ड पॉवरपॉईंट असले स्किल्स आपल्यात आहेत म्हणजे ठीक आहे जॉब देतील पण या व्यतिरिक्त पण अजून काहीतरी शिकावं लागतं आता तर AI आलं तर AI बद्दल शिकावं लागतं आपल्याला जॉब करत बाहेर क्लास लावला म्हणजे खूप अवघडचं काम आहे कारण 5 to 6 जॉब असेल 6च्या नंतर क्लासला जाऊ ते वेगळं काम मग त्याचं स्टडी करावं यापेक्षा बेटर ऑनलाईन क्लास केलेलं ऑनलाईन खूप वेबसाईट्स आहेत खूप पोर्टल्स पण आहेत जे की तुम्हाला फ्री कोर्सेस देतील की नाही माहित नाही कदाचित असतील. हो सर तुम्ही थांबा पॉईंट सांगू नका बोला तर काय तर असतील काही जे की सर्टिफिकेशन पण करून देत आहेत समजून घ्या. सर्टिफिकेशन करून देतील आणि ते सर्टिफिकेशन खूप ठिकाणी उपयोग करतात ज्यांनी पण डिप्लोमा इंजिनिअरिंग 11वी 12वी झाल्यानंतर पुढचं काही डिग्री करत असाल तर त्यांना माहित असतं की ऑनलाईन क्लास का गरजेचा असतो कारण त्यांना स्वतःचं कॉलेजचं असाइनमेंटचं प्रोजेक्ट सगळ्यांचा अभ्यास करणं आणि टाइम मॅनेज करणं खूप अवघड वाटतं त्यांचा पण एक जॉब असल्यासारखंच आहे तर त्यासाठी ऑनलाईन क्लास बेस्ट म्हणते फ्लेक्झिबल आवर्स असतात त्याचे रिकॉर्डिंग क्लासेस वगैरे आता ऑफलाईन क्लासला एखाद्या वेळेस सुट्टी घेतलं आणि आता इथं आपले युनिक कॉम्प्युटर्स ठीक आहे प्रत्येकाला स्टुडंटना एक टीचर असं नेमून दिलेले पण ऑनलाईन क्लासचे तसे नसतात रिकॉर्डेड क्लास असतात ते ऐकायचं जेव्हा मन होईल जेव्हा तुमचं डोकं चालेल काही जणांचं डोकं रात्री चालतंय काही जणांचं डोकं सकाळ चालतंय काही जण दुपारी चालतंय मग तुमच्या फ्लेक्झिबल आवर्सनुसार तुम्ही ऑनलाईन कोर्स करून पण सर्टिफिकेट घेऊ शकता इथं जे शिकवतात तिथं पण ते शिकवतात आतापासूनच ऑनलाईन कोर्सला शिफ्ट झालं तर एक माइंडसेट फिक्स होतं की हा बाबा मी ऑनलाईन पण शिकू शकते फक्त असं एक फिजिकल टीचर एक फिजिकल सरच नाही मी ऑनलाईन क्लास थ्रू पण शिकू शकते असं कळतंय. मग सर मग तुम्ही काय शिकायला आला ऑफलाईन सांगते आता टाइम आहे माझ्याकडे तर टाइम आहे मी घरात आहे मी कॉलेज एक्सटर्नल करते माझ्याकडे वेळ खूप आहे आणि घरी बसल्या बसल्या माझे ऑनलाईन क्लासेस पण चालू आहेत दुसऱ्या कोर्सचे मग एकच करा ना दोन्ही कशाला करता मग तुम्ही माझ्याकडे कशाला करा? ऑनलाईन मी अजून जॉब करत नाही मी फ्री आहे कॉलेज आवर्स पण नाही आहेत माझे मग तुम्ही असं कसं म्हणता आता ऑनलाईन क्लास कसा असतं माहित का ऑनलाईन क्लास मध्ये असं आपलं कसं पण कुठलं पण टाइम असतं आणि असं आपण कधी पण उठतो कधी पण झोपतो डिसिप्लिन येत नाही आता आपण ऑफलाईन गेलं ना आपल्याला टायमिंग सकाळी 7ला दिला 7ला उठून जातो आपण कारण की आपण पैसे भरलेलो होतो ऑनलाईन मध्ये पैसे भरतो असं आळस करून डिसिप्लिन पाहिजे असतं आपल्याला मग डिसिप्लिन नसलं तर तुम्हाला पुढे जॉब पण देत आहे आता तुम्ही इंटरव्ह्यूला असं बसला स्वतःच्या पर्सनॅलिटीवर असतं स्वतःच्या मनात पण असतंय की हा बाबा डिसिप्लिन कुठं कसं राहू काही
कॉमन सेन्स असलेल्या स्टुडंटना बरोबर कळत त्यांना करून सांगायची गरज नाही. आता तुमच्याकडे कॉमन सेन्स आहे, कसं बसायचं माहिती, कोणासोबत कसं बोलायचं हे माहित नाही. माझ्या मम्मी पप्पा नाही येत का शिकवायला, क्लास लावा मग तिथं जाऊ, असं काय आहे का? मग शाळेला काय तुम्ही एवढं स्पून फीडिंग ते स्पून फिडिंग होतं. हे स्पून फिडिंग नाहीये, आउट ऑफ कम्फर्ट झोन येऊन विचार करावा लागतो. जर तुम्ही स्कूलमध्ये जाता तिथं काय शिकवते सांगा. झेड पर्यंत. आता तुम्ही कसं बसायचं, नाही तर तुम्ही असं पेंगायला लागला आता ते मी पुढच्या कसं शिकवते. मग तेव्हा ते शिकलेलंच आहे ना, मग आता परत नवीन काय शिकायचंय? पण तुम्ही ऑफलाईन जाऊन शिकला ना, मग ऑनलाईन कसं म्हणता? ते ऑनलाईन असं ते मी सांगितलं का असं तुम्ही असंच बसायचं. ते प्रत्येक गोष्टी शिकायची एक वेळ असतं. माणूस जसा जसा मोठा होत असतो ना तशा त्याच्या गरजा पण बदलत असतात. तर त्यानुसार काही गोष्टी फ्लेक्झिबल होऊन विचार करावा लागतं, आउट ऑफ कम्फर्ट झोन होऊन. 1st to 10th कम्फर्ट झोन होतं ते चालून गेलं. मी म्हणते 12th डिग्री पर्यंत कम्फर्ट झोन मध्ये. डिग्रीच्या बाहेर जे ओरिजिनल लाईफ असतात तेव्हा फ्लेक्झिबल व्हाव म्हणजे आतापासून त्याला ट्रेन करावं लागतं आपल्या स्वतःसाठी. मग ते कुठं शिकलं तर येत नाही, स्वतःचं कॉमन सेन्स पण लागतंय काही ठिकाणी. कॉमन सेन्सचा विचार करू नका. तुम्ही कॉमन सेन्स शिकवणारे तुम्हाला शिक्षक आहेत आणि तुम्ही ऑफलाईन जाऊन शिकला ते 1st to 10th मग झालं ना स्पून मग फिडिंग. झालं की मग कशापर्यंत तुम्ही ऑनलाईन शिकला म्हणून. ऑनलाईन ग्रेट आहे म्हणजे आजकालच्या काळात आजकालचं काय म्हणू नका तुम्ही. जेव्हा ते शिकला कॉमन सेन्स तेव्हाच सांगा. तुम्ही कॉमन सेन्स म्हणालात ना ते सांगा मला. ते ते मला पुढचं काही बोलू नका ते सांगा. हा ठीक आहे, मी ऑफलाईन शिकलं ते. हा मग ओ